या घरात नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये। गुढी पाडव्याच्या दिवसापासून या घरावर अपशकुनांनी सतत घाला घातलाय। नवीन वर्षाची सुरुवातच अपशकुनांच्या नांदीने झाली आहे। सतत या घरावर संकटांवर संकट येत आहेत। दुर्गाला आपलं बाळ गमवावं लागलं, लीलाला हे घर सोडून जावं लागलं, आणि त्याच दिवशी तू मला मंदिरात दिसलीस। हे काय आहे अंतरा? तू जिवंत आहेस? जिवंत आहेस? जिवंत आहेस तर मग इतकी वर्ष कुठे होतीस? का नाही आलीस आधीच? का तू त्याच दिवशी माझ्या समोर आलीस? का? तुझा आणि या घरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याचा काही संबंध आहे का? तू खरंच जिवंत आहेस का? का मला वाचवतायत? डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर माजलंय, काही समजेन असं झालंय मला। काय करू काही कळेन असं झालंय। तू आहेस का अंतरा? जिवंत आहेस का तू? मग कुठे होतीस इतकी वर्ष? मी तुला उद्या मंदिरात भेटायला येणार आहे। मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। भेटशील ना मला? भेटशील ना मला अंतरा? ती आराम करते, तिला आराम करू द्या। हे जे तुम्ही आलात बरं झालं। माझ्या लीलाला खरंच तुमच्या आधाराची गरज होती। जे काय घडलं ना त्यात ती दोषी आहे असंच ती मानते हो। तुम्ही बोला तिच्याशी। लीलाचे बाबा मी आहे ना इथे, सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका। मी काय म्हणते, नाही बराच वेळ झाला तुम्ही इथे आलात आणि आजचा दिवस हा असा। जेवण तयार आहे, मी वाढते, तुम्ही पसात ताटं घेते मी। हा लीलाचे बाबा मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या। हे जे घरात आल्यापासून साधं पाणी सुद्धा प्यायले नाही आहेत। खूप दुखावले गेलेत ते। हे म्हणतात ते बरोबरच आहे। हे जे दुखावले गेलेत, माझ्याशी बोलणं सोडा, माझ्याकडे बघतही नाहीयेत। अरे देवा, म्हणजे माझ्यावर रागवले की काय? देवा बाबा तूच वाचव रे बाबा। मी असं त्या जागीरदारांच्या सुडांकडून ऐकलंय की जे चिडतात तेव्हा भयंकर शिक्षा करतात। आई ग, पप्पा वाचव रे वाचव।
आजी, मला कधी कधी तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं. तुझ्या मुलाच्या कर्माची फळं तुला भोगावी लागतात. पण काय करणार, तू प्रेम करतेस ना तुझ्या मुलावर, मग त्याची किंमत तर मोजावीच लागेल ना. हॅलो सर, तुम्ही मला सांगितलं ना तसं मी हे सगळे फोटो आणलेले आहेत. आता हळू, हे सगळं मला चुपचाप करायचंय. विश्वात ढमशराज खेळतोय का आपण? हळू बोलायचं ना, म्यूट नाही. मराठी कळलंय मला. तू आतमध्ये जा. हे जिथे मी मार्किंग केलं तिथे लाव. मी आलोच.